आणि संत गुलाबबाबा जे आमच्याकडे असलेले मोठे संत होते की ज्यांनी त्यांच्या पावनस्पर्शानं काटेलमध्ये एक चांगला आध्यात्मिक सेंटर निर्माण झालं. लोकांना अध्यात्म देणं, लोकांना संत परंपरेबद्दल सांगितणं आणि अद्भुत अशी शक्ती असलेले संत गुलाबबाबा होते. आणि म्हणून छान असं एक तिथं पहिले होतं, पण आता पालांदूकर साहेब आल्यामुळे एक चांगल्या प्रकारचं व्हिजन घेऊन आज त्याचं डेव्हलपमेंट होते आहे. ॲज अ MLA म्हणून मी पण तिथं लक्ष देतो आहे. पण तो शेवटी काम करणारा कसा आहे? आम्ही फंड देणार, आम्ही तिथं मदत करणार, आम्ही करायला लावणार, परंतु शेवटी तिथली व्यवस्थापन हे कशा प्रकारे काम करतं, त्याची मानसिकता काय, त्याचं व्हिजन काय, हे जर योग्य नसलं तर मग त्या फंडचा उपयोग होत नाही. परंतु मला अतिशय आनंद आहे, अभिमानसुद्धा आहे की पालांदूकर सर असतील, बाकीचे आमचे काटेलची कंपनी असेल, चांगल्या प्रकारे ते संस्थान जे आहे ते अध्यात्माच्या आणि पर्यटनाच्या माध्यमातून पुढे वाढते आहे. आणि भविष्यामध्ये एक चांगलं अध्यात्म आणि पर्यटन स्थळ जे आहे ते निश्चितपणे काटेल क्षेत्र होईल. त्यामध्ये आम्ही सर्वस्वी त्यांच्या सोबत राहू, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.